नमस्कार मित्रांनो, उद्या चर्चाच्या आजच्या भागामध्ये सध्या आम्ही आहोत पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणारा वाकडचा हा ब्रिज आहे। बऱ्याच दिवसापासून इथलं काम रखडलेलं होतं आणि त्यानंतर मागील 6 महिन्यापासून इथलं काम जरा वेगवान अवस्थेत होत आहे। मुंबई हायकोर्टाने आदेश दिले होते की इथली जी जागा आहे ती लवकरात लवकर संपादित करा आणि त्यानंतर कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने युद्ध पातळीवर इथलं काम आपण सुरू केलेलं आहे। आपण इकडे पाहू शकता की जे जमीन अधिग्रहण करण्याचं काम जे यापूर्वी अपूर्ण राहिलं होतं तेही पूर्ण झालेलं आहे आणि आता हा रस्ता होत आहे। इकडे पाहू शकतात खूप जास्त युद्ध पातळीवर JCB क्रेन वगैरे काम चालू आहे रस्ता बनवण्याचं आणि पुढील 2 महिन्यामध्ये इथलं काम पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे। हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे कारण इकडे ह्या बाजूला बालेवाडी हाय स्ट्रीट आहे जिथं अनेक IT कंपन्या आहेत आणि ह्या बाजूला वाकड पिंपळे सौदागर आहे। बरेच नागरिक जे आहेत त्या भागातील ते नागरिक हिंजवडीला जाण्यासाठी त्यांना तिकडून असा एक गोल वेढा मारायला लागतो राधा चौकातून। तसंच ह्या भागातील जे नागरिक आहेत पिंपळे सौदागर वाकड त्या भागातील नागरिकांना पण जे बालेवाडी IT पार्क जे आहे हाय स्ट्रीटला तिकडे जॉबला जायला खूप अडचण होती। त्यांना हिंजवडी मार्गे जावं लागतं। हिंजवडी किंवा इकडे जो वाकडचा हायवे आहे त्या मार्गे जायला लागतं किंवा विशालनगर ज्युपिटर हॉस्पिटल मार्गे जावं लागतं, ज्यामुळे त्यांचा वेळही जास्त जातो आणि इथूनही जास्त वाया जातं। अशी याचिकाही केली होती काही दिवसांपूर्वी आणि त्याच याचिकावर बॉम्बे हायकोर्टाने निर्णय घेतला की हा रोड 6 महिन्यात झाला पाहिजे आणि त्यानंतर सरकारला कुठेतरी जाग आली आणि जे येथील जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया अपूर्ण होती ती त्यांनी त्वरित केली आणि त्यानंतर आता हे काम कुठेतरी युद्ध पातळीवर चालू आहे। पुढील काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या अगोदर जे महापालिकेची निवडणूक जानेवारीमध्ये होणार आहे तर डिसेंबरपर्यंत हा रस्ता होईल असं बोललं जात आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच सरकारला जाग येते का असा प्रश्न इथं निर्माण होतो। एरवी सरकार झोपलं होतं का 2017 पासून हा ब्रिज असाच पडला होता आणि इथील जे जागा अधिग्रहणाचं काम अपूर्ण होतं, परंतु निवडणुकीच्या तोंडावर ज्यावेळेस मुंबई हायकोर्टाने खडचवलं त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र सरकारमधील जे पालकमंत्री अजितदादा पवार तसंच जे येथील कोथरूड भागात जे बालेवाडी मतदारसंघ येतो तिथील जे आमदार होते चंद्रकांत दादा त्यांना जाग आली आणि त्यांनी त्वरित युद्ध पातळीवर इथलं काम सुरू केलं आहे आणि आता 2 महिन्यात हे काम पूर्ण होईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, जे काम 5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते काम आता निवडणुकीच्या तोंडावर सरकार कंप्लीट करत आहे, पूर्ण करत आहे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर आपल्या बरोबर एक नागरिक आहेत, तर काय म्हणतात, तुम्ही कुठले आहात काका? मी मालपानी ग्रीन्स वाकडला राहतो कसपाटी वस्तीमध्ये। तर हा ब्रिज व्हायला पाहिजे कारण कनेक्टिव्हिटी वाकड आणि बानेरची व्हायलाच पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे। बालेवाडी हाय स्ट्रीट आणि जे वाकड आहे त्याचं अंतर खूप कमी होईल यामुळे। येस हा 4 ते 5 किलोमीटर माझ्या मते अपेक्षेनुसार कमी होईल।